ठीक आहे, स्नेहाताई. महोदय, स्नेहाताईंना उद्या तुम्हाला देतो नाईक साहेब. नाईक साहेब देतो तुम्हाला. नाही, स्नेहाताईंचं उद्या तुम्हाला देतो मी. द्या अध्यक्ष ठीक आहे, घ्या, बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजन नाईकजी यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे ही वसईच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे. वसईचं भवितव्य, वसईच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य या प्रश्नावर अवलंबून आहे. अध्यक्ष महोदय, हे जो 2001-2021 पर्यंतचा जो विकास आराखडा तयार केला होता तो संपून आता 5 वर्ष झालेली आहेत. अध्यक्ष महोदय, आणि नवीन विकास आराखडा तयार करण्याची काहीही चिन्ह दिसत नाही आहेत. आता सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी म्हटले की DDTP दिलेला आहे, पण तो DDTP 3च दिवस आमच्याकडे येतात. अध्यक्ष महोदय, प्रभारी चार्ज त्यांना दिलेला आहे. 3 दिवस सोलापूर, 3 दिवस वसई विरार महानगरपालिका, आणि त्यामध्ये इतर बाकी इतकी कामं असतात की त्यामध्ये DP करण्याचा वेळच त्यांना मिळत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, अध्यक्ष महोदय, ही महानगरपालिका बनत असताना 53 गावांचा समावेश या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि 21 महसुली गावांचा विकासाचा आराखडा बनवण्याची जबाबदारी महानगरपालिकेवरती आहे. वसई हा असा प्रदेश आहे जो मुंबईला ऑक्सिजन पुरवतो. ब्रीदिंग झोन म्हणून वसई ओळखली जाते. आज वसईची अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकामांमुळे की वसईचा हा ब्रीदिंग झोन धोक्यात आलेला आहे. मुंबईचा ऑक्सिजन धोक्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि जसं सन्माननीय सदस्य राजन नाईकजींनी सांगितलं की बुलेट ट्रेन येते, मेट्रो येतोय, कोस्टल रोड येतोय, अलिबाग कॉरिडॉर येतोय, इतके मोठे मोठे प्रकल्प वसई विरार नालासोपाऱ्यामधनं जात आहेत. त्या सगळ्याचा मेळ जर स्थानिक विकासाची घालायचा असेल अध्यक्ष महोदय, तर जागतिक दर्जाचे नगर रचनाकारांची तिथे गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी अशी ठाम मागणी आहे अध्यक्ष महोदय की ही सूचना रद्द करून एक तज्ज्ञ लोकांची, ज्यामध्ये नगर रचनाकार असतील, ज्यामध्ये पर्यावरणवादी असेल, कारण की हा वसईचा हरितपट्टा संरक्षित ठेवण्याची खूप गरज आहे. अध्यक्ष महोदय, बावखळ संवर्धन करायची गरज आहे. जो हरितपट्ट्यामध्ये 2च मिनिटं अध्यक्ष महोदय, हरितपट्ट्यांमध्ये जो FSI वाढवलेला आहे तो कमी करण्याची गरज आहे. असे अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. ह्या हरितपट्ट्याला वाचवण्यासाठी अध्यक्ष महोदय हा मार्च महिना आहे. 2010ला 5 मार्च 2010ला आम्ही अमानुष लाठी हल्ला झेललाय. अध्यक्ष महोदय, वसईकरांनी, असंख्य वसईकरांनी रक्त सांडलेलं आहे. माझी या शासनाकडे विनंती आहे की आमचं हे सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका. अध्यक्ष महोदय, आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी हे रक्त वाहिलेलं आहे. तर मला अशी विनंती करायची आहे शासनाला अध्यक्ष महोदय की पुढच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या 50 वर्षांच्या भविष्यासाठी ही सूचना रद्द करावी आणि तिथे तज्ज्ञ नगर रचनाकार, पर्यावरणवादी आणि पायाभूत सुविधांमधले जे तज्ज्ञ असतील अशांची कमिटी करावी आणि आराखडा बनवावा. आणि त्यासाठी एक बैठक मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घेतील का, अशी मी त्यांना प्रश्न विचारते. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्याला साधारण ELU नंतर आपल्याला सुद्धा विकास आराखडा डिक्लेअर करण्यासाठीची जी मुदत लागते, विहित मुदत, त्या मुदतीमध्ये जसं मी सांगितलं तसं आपण हा आराखडा डिक्लेअर करू. अध्यक्ष महोदय, साधारण नोव्हेंबर 2025ला जी सगळी TPची टीम दिलेली आहे ती जॉईन झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तर त्यामुळे आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवून अध्यक्ष महोदय की आपल्याला तो आराखडा तयार करून देतील. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, जो हायस्पीड रेल्वे किंवा बुलेट ट्रेनचं जे होतं ते आपण या DPमध्ये सगळं समाविष्ट केलेलं आहे, आणि त्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने जे होतील नंतरचे बदल ते आपण रिवाइज DPमध्ये समाविष्ट करू. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय की आपण कन्सल्टंट नेमलेला आहे. तर आता स्नेहा दुबेंनी जे सांगितलं की बाबा हे काही होतच नाही आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला हरितपट्ट्याचा वगैरे, तर ज्या कन्सल्टंट आणि आमचे जे TPचे नेमलेले अधिकारी आहेत आणि आपले सदस्य स्नेहा दुबे आणि आम्ही राजन नाईक या सगळ्यांची एक एकत्रित बैठक अध्यक्ष महोदय मी माझ्या दालनामध्ये बोलवून ह्याचाच आढावा घेते. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, दोन्ही सन्माननीय आमदारांनी जे विषय मांडलेत ते मी ऐकलेत बाहेर. अतिशय महत्त्वाचे विषय. आपण वेळ द्या अध्यक्ष महाराज. ह्या लक्षवेधी कशासाठी लागतात? 12 लावा, 15 लावा, पण ज्या लक्षवेधी लागतात त्याचा मार्ग निघायला पाहिजे. एकतर उत्तर सर्क्युलेट झाले नाही आहेत, म्हणजे सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे.
नेमकं म्हणणं काय येते तुम्हाला उत्तर आलंय का? आत्ता मिळाला इथे, मला तर अजून मिळालं नाही, मी विचारलं तरी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदया, हा फार महत्त्वाचा सेंटर आहे. गुजरात आणि महाराष्ट्र आणि पुढचा आता वाढवण बंदरचा जो डेव्हलपमेंट होत आहे त्याला लागून असलेला शेवटचा मेट्रोपॉलिटन सिटीजवळचा हा महानगरपालिका आहे. अध्यक्ष महोदय, माझी पहिली मागणी आहे, MMR रिजनमध्ये जेवढ्या महापालिका आहेत मंत्री महोदया, आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करा, नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री साहेब, त्यांच्याशी चर्चा करा. MMR रिजनमधल्या जेवढ्या महापालिका आहेत ना त्या सगळ्या महापालिकेला IAS ऑफिसर हे कमिशनर म्हणून पाठवले पाहिजे, कमिशनर म्हणून पाठवले पाहिजे. MPSCमधनं किंवा प्रमोटेड IAS ऑफिसर त्या तिकडे येऊन बसतात. त्यांनी सगळे व्यवस्था खालच्या, त्याला काही कनेक्टिव्हिटीची कल्पना नसते, त्याला मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीबरोबर हे कनेक्टेड आहे, त्याचं काय आता हे 4 म्हणजे मेट्रो, याचा पुढे अलिबाग कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, अध्यक्ष महोदय कोस्टल रोड, वाढवण बंदर, एवढा त्या तिकडे डेव्हलपमेंट पुढच्या काळात येणार आहे. तिथे तुमचा ॲडिशनल टाउन प्लॅनर काय करणार? काय कॅपॅसिटी आहे त्या ADTPची? अध्यक्ष महोदय, जो अधिकारी एका सचिव कक्षाचा लेवलचा अधिकारी किंवा त्याच्याही खालचा अधिकारी तिकडे महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून बसणार, अध्यक्ष महोदय, त्याला काय कल्पकता सुचणार आहे आणि काय IDTP आणि दोन्ही ते प्लान डेव्हलपमेंटचा प्लान तिकडे ठेवणार आहे? मंत्री महोदय, आपण ह्याची बैठक माननीय आपले वरिष्ठ किंवा मुख्यमंत्री महोदयांबरोबर करा आणि पहिलं आपण जिथे MMR रिजन आहे तिकडे सर्व म्युन्सिपल कमिशनर, सर्व, मग ते वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवलीला असेल, घ्या सागर साहेब, प्रश्नच घ्या. आपण प्रश्नच घेतो अध्यक्ष महाराज, मी काय वेगळं बोलत नाही, प्रश्नच घेतो अध्यक्ष महाराज. आपण जरा येथे बोलता तेव्हा आपल्याला वाटते ना की आपले सगळे विषय गेले पाहिजे, तसं आम्हालाही वाटते अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण कमिशनर हे IAS ऑफिसरच तिकडे घेतले पाहिजे. हा निर्णय आपण किती दिवसात करणार आणि याचं इम्प्लिमेंटेशन कधी करणार, एक. आणि दुसरं, या संदर्भामध्ये आता तात्कालिक मुख्यमंत्री महोदयांच्या लेवलवरती बैठक झाली पाहिजे आणि त्या तिकडे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असेल, आपण उपमुख्यमंत्री असाल, माननीय त्या विभागाचे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकत्रित असतील आणि सर्व तिकडचे आमदार, अशी एक बैठक कधी घेणार? अध्यक्ष महोदय, मी सांगितलं जसं आत्ता तसं आपले नगरविकासचे मंत्री आपले डेप्युटी CM एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर आपण ही मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय. आणि सध्या आपण पूर्ण वेळ आपण डेप्युटी डायरेक्टरचाच अधिकारी तिथे नियुक्त केलेला आहे. तर तुमचा IAS कमिशनर जो IAS ऑफिसर पाहिजे, आपण त्या बैठकीमध्ये या संदर्भाची ठीक आहे मंत्री महोदय, आपण कंप्लीट करा. अध्यक्ष महोदय, वसई विरारमध्ये IAS दर्जाचा कमिशनर पाहिजे ही त्यांची सूचना अतिशय योग्य आहे, त्याचा व्यवस्थित विचार केला जाईल. ठीक, नाईक साहेब सांगितले, चला पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 2, नाईक साहेब. लक्षवेधी नाईक साहेब, ही लक्षवेधी जवळजवळ 15 मिनिट चालली आहे. नाईक साहेब, 15 मिनिट चालली पहिलीच लक्षवेधी. ठीक आहे, घ्या. एक फक्त स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक प्रश्न विचारतो ना. जे DDTPला प्रॉब्लेम झाला सांगितला ते जेलमध्ये गेले, काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि जेलमध्ये जाण्याचं कारण काय की चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आरक्षित जागेवरती 41 बिल्डिंग झाल्या, त्या पाडल्या कोर्टाच्या आदेशाने पडल्या, त्यामुळे जेलमध्ये गेले. आणि अशा लोकांना जर DP बनवायला देणार असाल तर वसई भविष्य काय राहील साहेब? त्यामुळे वसईच्या भविष्यासाठी, वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले अधिकारी तिथे दिले पाहिजेत. जसं IAS डायरेक्ट प्रमोटी IAS डायरेक्ट IAS अधिकारी दिले पाहिजेत. आणि DDTPचे सगळे टेम्पररी प्रभारी चाललंय ते बंद केलं पाहिजे कुठेतरी. सांगितलं ना मंत्री महोदयांनी. आणि बैठक मॅडम तातडीने लावा ही विनंती राहील. अध्यक्ष महोदय, योगेश सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहे. मंत्री महोदयांनी समर्पक उतरले, बैठकी लावतो म्हणून सांगितलं आणि अधिकारी नेमण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे, दोन्ही सांगितलेलं आहे. चला, हा बोला.
तरी एक लक्षवेधी झाली तरी